विरोधकांची पत्रकार परिषद निराशाजनक आणि त्रागा करणारी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेवर निशाणा। पायऱ्यांवर स्टंट करण्यातच विरोधक धन्यता मानतात, शिंदेंचा हल्लाबोल। शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय। राज्य सरकारकडून 663 कोटी रुपये मंजूर। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उर्वरित रकमेचा प्रस्ताव मंजूर। आपली पापं बाहेर येऊ नयेत म्हणून विरोधी पक्षनेता निवडत नाहीत, ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधवांचा संतप्त सवाल। उद्धव ठाकरे इंडिगोची फ्लाईट वापरत नाहीत, तरी सुद्धा कुणाला अडचण असेल तर मी आणि शिंदे साहेबांनी समृद्धी महामार्ग बांधलाय, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेणार, मात्र शरद पवारांच्या पक्षाची भूमिका अजूनही अस्पष्ट। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांकडून सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला अटक। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातली अटकेची दुसरी कारवाई। इंडिगो विमानसेवेचा आमदारांना फटका। नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकीटं रद्द। इंडिगोच्या विमान फेऱ्या रद्द झाल्याचा फटका। विमान रद्द झालेल्या प्रवाशांना पैसे परत करण्याच्या सूचना। केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही। इंडिगोच्या गलथान कारभाराची 4 सदस्यीय समिती चौकशी करणार, मोहोळ यांची माहिती।